गुण इम्पॉर्टन्स थोडंसं हे करू, टच करू त्याला पुढे. हिताक्षिता कर्म गुना कारणम समवायी एततद द्रव्यम। जिस वस्तु में कर्म और गुण आश्रित रहते हैं तथा जो कर्म एवं गुण का समवायी कारण होता है उसे द्रव्य कहते हैं। आता आपण त्याच्याविषयी बोललो की कर्म आणि गुण हे जे आहे एकमेकाला धरून चालत आहेत. कर्म गुणाश्रित आहे, गुण जे आहे कर्म करायला भाग पाडतील आणि ते कर्म काहीतरी रिझल्ट दाखवेल. ठीक आहे. समवायी तो निश्चेष्टम कारणम गुण, जो द्रव्य के साथ समवाय संबंध वाला आधार द्रव्य में आधेय रूप से नित्य रहने वाला, चेष्टा रहित एवं किसी द्रव्य के ग्राह्य होने में कारण और अपने समान गुण का उत्पादक होता है उसे गुण कहते हैं. त्यांनी सांगितलं की समान गुणाची उत्पत्ती करणं. ठीक आहे. पुढच्या वस्तूमध्ये जाऊन समान गुण जे आहे निर्मिती करून तिथे एक तर त्या वस्तूपासून होणारा विनाश थांबवणं किंवा त्या गुणांमध्ये वाढ करणं. जसं मधुर रस आहे, त्याच्यामध्ये जर गुरुता आहे, स्निग्धता आहे, तर ते काय करेल, तिथे जाऊन तेच गुण तयार करेल. त्या गुणाचा एक वापर करून ती वस्तू एक तर वाढ होईल किंवा त्यातले दोष कमी होतील. ते तुमच्या तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्यानुसार ते कमी जास्त तुम्ही करू शकता. ठीक. संयोगेच विभागेच कारणम द्रव्य आश्रितम कर्तव्य क्रियाकर्म कर्म न अन्यथा अपेक्षते. आता जे संयोग विभाग सांगितलं ते मगाशी मी जे उदाहरण सांगितलं की एकत्र करणं द्रव्य, सिंगल द्रव्य वापरणं किंवा गुणाचा विचार करून एकाच गुणाचा विचार करून एक द्रव्य वापरणं, असं तुम्ही त्यात संयोग विभाग करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने. काल बुद्धि इंद्रियार्थ नाम योगे मिथ्या न चातीच द्रव्यम क्षयानाम व्याधीनाम त्रिविधो हेतु संग्रह. काल काल बुद्धि इंद्रियार्थ इनका मिथ्या योग, अयोग और अतियोग का होना ही शरीर या मन में होने वाले सभी रोगों के संक्षेप में 3 प्रकार के कारण है. काल को परिणाम भी कहते हैं क्योंकि काल ही सभी प्रकार के अच्छे बुरे कर्मों का प्रिय अप्रिय परिणाम सामने लाता है. काल की सामान्य पहचान वर्ष है. एक वर्ष में वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत और ग्रीष्म ये 6 ऋतुएं होती है और प्रत्येक ऋतु में 2 महीने होते हैं. जब इन ऋतुओं में मिथ्यायोग, अयोग अथवा अतियोग होता है तो ऐसा होना रोगजन्य कारण होता है. आता काल या विषयावर आपण बोलू. तर जेवढं शॉर्टमध्ये सांगता येईल तेवढं मी सांगतो की पावसाळ्यात पाऊस पडला, असं ऑब्झर्व करा की एक स्पंजचा तुकडा तुमच्याकडे आहे. ती जमीन आहे. 7व्या महिन्यात किंवा 8व्या महिन्यात पाऊस चांगला पडत आहे. सुरुवातीला पाऊस पडलेला जमीन काय करेल, ॲब्झॉर्ब करून घेईल, पूर्ण पाणी खेचून घेईल. एक विशिष्ट लेवलपर्यंत पाण्याची लेवल भरल्यानंतर जमीन काय करेल, ते पाणी वाहतं करेल. ठीक आहे. आता तो भरलेला स्पंज आहे. आता सर्व जमिनीवर हिरवळ आहे, झाडं सगळं हिरवेगच्च झालेलं आहे. नदी नाल्या एकदम पाण्याने टन भरलेल्या आहेत, धरणं भरलेल्या आहेत. वर्षा ऋतू पुढे पुढे चालला. 8व्या-9व्या महिन्यापर्यंत हळूहळू पावसाची गती कमी झाली. जवळपास 9व्या महिन्यापर्यंत शरद ऋतू आला. हळूहळू थोडं ऊन पडायला लागलं. आहे ते पाणी संचय अवस्थेत आहे, सगळीकडे पाणी संचित झालेलं आहे. त्याची एक फुल टिप ऑफ लेवल आलेली आहे, धरणं उचलून वाहत आहेत. आता इथून पाऊस संपला, पाऊस कमी झाला, सूर्याचा प्रकाश हळूहळू वाढत आहे, प्रखरता वाढत आहे. त्या प्रखरतेमुळे पाण्याची शुद्धी होत आहे. निसर्ग आपलं काम करत आहे. उष्णता वाढली, तापामुळे पाणी गरम झालं, तप्त पाणी स्वच्छतेकडे आलं आणि जो काही आत्तापर्यंतचा धूळगाळ होता, आलेला वाहून आलेला सगळं काही काडी कचरा होता, तो सेटल डाऊन झाला. तापामुळे वरचं पाणी गरम, खाली सेटल. तर अशा पद्धतीनं स्वच्छता झाली. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत शरद ऋतू पूर्णत्वात आला. शरद ऋतूची हळूहळू हेमंत ऋतूकडे जी आधी वाटचाल सुरू झाली, हलकीशी थंडी सुरू झाली. जमिनीतलं पाणी थोडंसं जे आहे ते उन्हामुळे कमी झालं. ठीक आहे.
आता स्पंजमधलं पाणी कमी झाल्यानंतर पहिले जो गच्च ओलावा होता तो आता हलका कमी झाला, पण त्याच्यामुळे थोडीशी गारठा तयार झाला. गारठा थंडीच्या रूपाने संध्याकाळी यायला लागला. संध्याकाळचा गारठा हळूहळू वाढायला लागला. दिवसाचं ऊन प्रखरतेने व्हायला लागलं. निसर्गात बदल असेच होतात. त्याचा परिणाम, थंडीचा परिणाम पुन्हा मी सांगितलं तसं पानझडतीसाठी किंवा निसर्गातले बदल तिकडे आजूबाजूच्या वृक्षावर दिसत आहेत. जसजसं हिवाळा पुढे सरकत आहे तसतसं मकर संक्रांतीपर्यंत काय होईल की ऊन जे आहे एकदम चांगलं तापायला लागेल. आता ते गोडवा नाही उन्हात, है ना. आता ती त्यामुळे गुलाबी थंडी नाही आहे. आता ती थोडीशी प्रखर दुपारच्या उन्हापर्यंत जायला लागली. ऊन जसजसं वाढत आहे तसतसं दुपारी चालताना सुद्धा घाम येते. जानेवारी महिना संपत आला. मकर संक्रांतीनंतर सूर्य जे आहे उत्तर राशीत चालला आपला आणि त्याची प्रखरता वाढत चालली. आता तो उन्हाळा वसंत ऋतूकडे वाटचाल करत आहे. सुरुवात उन्हाळ्याची, ठीक आहे. वसंत ऋतूमध्ये जो खाल्लेला काही सगळ्या आपल्या आहारातला भाग होता, नवीन धान्य आलेलं होतं, ते शिशिर ऋतूमध्ये सगळं मार्केटमध्ये आलेलं होतं. धान्याची पावसाळ्यातलं जे काही सगळं धान्य होतं ते हिवाळ्याच्या शेवटी उतरायला येते. आपण ते काढून घेतो, म्हणून आपण दिवाळी साजरी करतो, ठीक आहे. दिवाळीमध्ये नवीन धान्य येते ना. कोजागिरीला आपण नवधान्य कोजागिरी म्हणतो. म्हणजे त्यावेळेस सगळं नवीन धान्य शेतातून काढून आपण जे आहे विक्रीला आणतो किंवा वापरासाठी बाहेर काढतो. तर त्या दिवसापासून पुढं हळूहळू थंडी जी आहे ती प्रखर होत जाते आणि जानेवारी महिन्यातली मकर संक्रांत जी आहे त्याच्यानंतर थंडी हळूहळू कमी होत जाते. वसंत ऋतूमध्ये जे आहे बऱ्यापैकी थंडी कमी झाली राहते होळीपर्यंत. तोपर्यंत दुसऱ्या सीझनचं धान्य जे आहे ते तुम्हाला हिवाळी हरभरा, उन्हाळी हरभरा जे आहे किंवा गहू आहे, हे जे हिवाळ्यामध्ये लावणारे सगळे धान्य आहेत त्याची सुरुवात होत राहते. त्याला एक परिपक्वता येते आणि नंतर निसर्गात काय बदल होते की हळूहळू ऊन इतकं वाढायला लागते की ते परिपक्व झालेलं धान्य जे आहे थंडीमध्ये त्याला पण कोरडेपणा यायला लागते आणि ते आणखी पोषक होऊन वाळायला लागते. ते वाळायला लागल्यानंतर उन्हाचा प्रकार एवढा जास्त वाढतो की जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं. आता ती स्पंजमधलं पाणी एकदम लेवल टू लेवल आलं खालच्या, तरी थोडा मार्चपर्यंत, एप्रिल